नमस्कार मंडळी, अमृता's टेस्टी किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चटपटीत बेबी पोटॅटो फ्राय। मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला ही छोटे आकाराची बटाटे दिसतात, त्यांचाच उपयोग करून आज आपण ही चटपटीत अशी भाजी करणार आहोत। तर यासाठी इथे मी काही छोटे आकाराची बटाटी घेतली आहेत। ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याला फोर्कच्या सहाय्याने थोडी आपण अशी छिद्र करून घेणार आहोत, म्हणजे आपण यात जे मसाले मीठ वगैरे काय घालू ते व्यवस्थित ॲब्सॉर्ब होईल। इथे आता एक कुकर घेतलाय मी, त्यात बटाटे घालायचे आहेत, त्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे। आणि या बटाट्यांसाठी आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करायच्या आहेत। 2 शिट्ट्या पुरेशा आहेत। अगदी खूप जास्त मऊही शिजवायचे नाही आहे बटाटा, थोडा कचरट राहिला की त्याची चव छान येते, अगदी छान तो क्रिस्पी होतो फोडणी दिल्यावर। बटाटा उकडून झालाय, आता मी थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवतीये। बटाटा गार झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला। बटाट्याची ही चटपटीत भाजी तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता किंवा अगदी जेवणाच्या ताटामध्ये साइड डिश म्हणून देखील तुम्ही ही भाजी घेऊ शकता। अशा प्रकारे सर्व बटाट्याची आता इथे सालं काढून झालेली आहेत। आता आपण या भाजीसाठी लागणारी फोडणी करून घेऊ। इथे मी आता पॅनमध्ये तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी। तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घालायचे, त्यानंतर थोडा हिंग घालायचा आहे, छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता यात बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं घालते आहे आणि त्यानंतर उकडलेला बटाटा घालायचा आहे। त्यात लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। जास्त स्पायसी भाजी आवडत असेल तर थोडं जास्त लाल तिखट वापरा। त्यानंतर यात छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे। आमचूर पावडर आवर्जून घाला, त्यामुळे भाजीला एक चटपटीत टँगी अशी चव येते। चवीसाठी थोडं मीठ घातलं आहे आणि आता ही बटाट्याची भाजी आपल्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे। सगळी बटाटे त्या तेलावरती छान क्रिस्पी होतात आणि चवीलाही तितकीच सुंदर लागतात। इथे तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी आपली अगदी चटपटीत आणि छान अशी तयार झालेली आहे। त्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे। अशी ही रेसिपी तुम्ही सुद्धा जरूर करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब